माझी स्किन किती खराब झाली आहे. असो, शांत. इट्स ओके, डोंट वरी. कारण आता माया, तुझी या घरातली चांगली वेळ सुरू झालेली आहे. कारण या घरात तू राणीसारखी परत वावरणार आहेस. नाईस. त्या अगोदर या लोकांनी माझी ड्युप्लिकेट कुठून आणली? नाही, बाकी काही नाही. उद्या मी घरात असेल आणि ही समोरून येईल तर जास्त गोंधळ होईल. ओके, असो, त्या सगळ्याचा विचार करू आपण. सध्या मन भरून शॉपिंग करायचे किती दिवस झाले, पैसा खर्च केलेला नाहीये मी. आणि आता काय, माझा नवरा आहेच पैसे खर्च करायला. माया, मीरा, काय झालं? काही नाही, सहज गप्पा मारायला आले होते. गप्पा? मी तुला एक प्रश्न विचारू? हो, विचार ना. नाही म्हणजे मी घरात आल्यापासून तू खूप वेगळी वागतेस. म्हणजे मला आहो-जाहो करतेस, रिस्पेक्ट देतेस. जरा वेगळं आहे हे. का? म्हणजे मला सवय नाहीये, मला हार्ट अटॅक येईल तुझ्या या वागण्याने. माया, अगं तुझ्या चेहऱ्याला काहीतरी लागलंय. कुठे? म्हणजे आरशात बघ ना, दिसेल तुला. हे काय? काहीच नाही. मीरा, मी म्हणाले होते तुला, हे आपले बाबा नाही आहेत. ही खरी माया आहे. काय? कुठे कुठे काय आहे? काही नाहीये. माया, तुझ्या तोंडाला काळं लागलंय, अगदी तुझ्या मनासारखं. दिसलं नसेल ना तुला? आत्ता दिसेल. हॅलो, तू काय करतेस? काय हे? काय करतेस? काय करतेस तू? मीरा, 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 मीरा! हाऊ डेअर यू! विसरू नको ती मी सुद्धा या घरची सून आहे. खुनी आहेस तू, खुनी. माझ्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. मी फक्त आरोपी आहे, कळलं? माया, मलाही आणि तुलाही खूप चांगलंच माहिती आहे, खून तूच केलायस. त्यासाठी मला कोर्टाच्या निर्णयाची गरज नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, ज्या दिवशी मी निर्दोष सिद्ध होईन ना, त्या दिवशी मी असं सिक्रेट फोडेन की या घरात भूकंप येईल, भूकंप, कळलं? मीरा, ही ही काय म्हणते विचारीला? भूकंप? माया, तू काहीही करू शकत नाहीस. मी काय करू शकते यासाठी तुला थोडं थांबावं लागेल, कळलं? मी थांबेन ग, माझ्याकडे खूप वेळ आहे. पण तुझ्याकडे वेळ नाहीये. या घरातले तुझे दिवस संपत आलेत. या घरात माझी काय जागा आहे ते अजून माहिती पडलं नाहीये तुला वाटतं? माया, या घरातली तुझी जागा तुलाही माहित नाही. या आधीही तू काहीच नव्हतीस आणि आत्ताही तू काहीच नाहीयेस. तू कुणीच नाहीयेस.
काहीही करू शकत नाहीस तू. खोटं बोलण्यात, लोकांना वेड्यात काढण्यात तुझं आयुष्य निघून गेलंय. तू ना कधी खरं बोलूच शकत नाही, कारण खरं बोलायला हिम्मत लागते आणि ती तुझ्यात नाहीये. हिम्मत माझ्यात आहे, आहे माझ्यात हिम्मत. मी सांगू शकते की अंबिकाचा खून करायला मला कुठल्या व्यक्तीने सांगितलेलं ते. मंजिरीने अंबिकाचा खून करायला लावला होता, एवढी मोठी बातमी तुला दिली ना मी. कोणी सांगितलं होतं? इतक्या इझिली सांगू तुला? वेडी वाटले मी? चल ठीक आहे, एक हिंट देते. ज्या व्यक्तीने मला अंबिकाचा खून करायला सांगितलं होतं ती व्यक्ती या घरातलीच आहे. या घरातली व्यक्ती मीरा. नक्कीच नर्मदा आत्या असतील. हो, नर्मदा आत्या असतील. तू विचार तिला. नाव सांग ना मग. ते चांगले एफर्ट्स घेतेस तू. आय रिअली अप्रिशिएट इट. पण इतक्या सहजासहजी मी तुला ते नाव सांगणार नाहीये, कळलं? तुझ्या मंजिरी मॅडमने सांगितलं होतं ना तुला? मीरा, अगं तू काय सतत आईंवर संशय घेणार आहेस का? खरं काय ते विचार ना तिला. मलाही सगळं माहितीये माया. तुझ्या माहितीसाठी सांगते, हे सगळं मला याच घरातल्या कोणीतरी सांगितलंय. खोटं बोलतेस तू. खोटं वाटतंय ना तुला? मग जा, जाऊन तुझ्या सासूला विचार. तिनेच सांगितलंय मला हे सगळं. मीरा, काय चालू आहे तुझं? हा, तू मुद्दाम आईंचं नाव घ्यायला लावतीयस ना तिला? मुद्दाम करत नाहीये मी, हेच खरंय ताई. त्या मंजिरीने तुझा खून करायला सांगितलं होतं.